अमोल कोल्हे खासदार आपल्या सोबत आहेत। अमोलजी, निलंबन झालेलं आहे, मात्र ह्या निलंबनामागे सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की कामकाज चालू देण्याचं काम जे आहे ते होत नाहीये विरोधकांकरवी आणि म्हणून अशी वेळ आली आहे। ही सत्ताधाऱ्यांकडून सरळ सरळ दिशाभूल होते। एका वाक्यात सांगायचं तर आतापर्यंत आणीबाणी विषय ऐकलं होतं, आज आणीबाणी अनुभवली। म्हणजे मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे कांदा निर्यात बंदी उठवा ही मागणी करत होतो। त्या संदर्भातले प्लॅकार्ड्स आम्ही दाखवले, कारण ही चर्चाच होत नव्हती। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी सरकारची काय भूमिका आहे याच्यावर आम्ही चर्चा मागत होतो। त्याचवेळी काही इतर खासदार हे संसदेच्या याच्यामध्ये 2 जण त्या दिवशी अचानक शिरले। त्याविषयी संसदेच्या सुरक्षेमध्ये काय नेमकी चूक झाली याविषयी गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं याची मागणी करत होते। परंतु सरकारला कुठलीही चर्चा न करता त्यांचा अजेंडा रेटायचा आहे ही भावना आणि ही प्रवृत्ती ही अगदी स्पष्टपणे समोर आली आजच्या या सगळ्या निलंबनात। गेले 2-3 दिवस जे काही निलंबनाचं सत्र सुरू आहे हे पाहता म्हणजे शेतकऱ्यांविषयी या सरकारला चर्चा नको आहे की काय वेगळी काय मागणी आहे। म्हणजे ही निलंबन करण्यासारखी मागणी आहे आमच्या दोघांची। सुप्रियाताई आणि मी जर म्हणतो कांद्याची निर्यात बंदी उठवा, तर शेतकऱ्यांना तुम्ही का नाही चर्चा, का नाही विश्वासात घेता? आज कांद्याचे शेतकऱ्यांचे भाव पडलेले आहेत। मागेही 2 लाख टन किंवा 40% निर्यात शुल्क लादलं गेलं तेव्हा सुद्धा कांद्याचे भाव कोलमडले। 2 लाख टन कांदा खरेदी केला जाईल असं आश्वासन दिलं गेलं। आता पुन्हा कांद्याचे भाव जेव्हा चांगले शेतकऱ्यांना 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली तेव्हा पुन्हा निर्यात बंदी लादून कांद्याचे भाव 40 रुपये 45 रुपयापर्यंत जे गेले होते ते अगदी 12-15 रुपयापर्यंत कोसळले। मग या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बघायचं कुणाकडे? सरकारने फक्त खाणाऱ्यांचाच विचार करणार आहे का सरकार? तो पिकवणाऱ्यांचा विचार कधी करणारच नाहीये का? आणि जर खाणाऱ्यांचाही विचार करा सरकारला आमचं म्हणणं आहे, पण जशी मोठ्या मोठ्या उद्योगपतींना आपण 25 लाख कोटींची कर्जमाफी देता तसं मग खाणाऱ्यांना स्वस्त दरात कांदा मिळावा म्हणून अनुदान द्या कांद्यावर। पण शेतकऱ्यांना 4 पैसे मिळवते ना कांद्याचे। म्हणजे गेली 8-9 वर्ष कांद्याला भाव नाहीये। आणि असं असताना आता तुम्ही अशी अघोषित हुकुमशाही पद्धतीनं निर्यात बंदी लादता, शेतकऱ्यांच्या भल्याचा विचारच करायचा नाही का सरकारला? हाच प्रश्न आम्हाला विचारायचा होता, हीच चर्चा आम्हाला करायची होती सदनामध्ये। आणि जर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जर वाचा फोडायला संधी मिळत नसेल आणि केवळ हा प्रश्न उपस्थित केला म्हणून जर निलंबन होत असेल तर मग याला अघोषित आणीबाणी नाही तर दुसरं काय म्हणायचं? आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आहेत संदीप राजगोळकर, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। अमोल सर, तुम्ही म्हणताय ही आणीबाणी आहे, पण मला एक सांगा, यापूर्वी तुम्ही जुन्या संसदेतलं कामकाज बघितलेलं आहे, आता नवीन संसदेमध्ये हे कामकाज सुरू आहे। नियमावली अनेक मोठ्या प्रमाणामध्ये बदललेली आहे। तुम्ही असतील, सुप्रियाताई असतील, मोहम्मद फैजल असतील किंवा इतर म्हणजे अनेक महिला खासदार इतक्या शांतपणे प्रश्नोत्तराच्या सगळ्यामध्ये सहभागी होतं। अशी कुठली नियमावली लावलेली आहे ज्याच्यातून तुमचं निलंबन करण्यात आलं आहे, ही TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी सांगावं। धन्यवाद संदीपजी। ही खरं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी एक घालून दिलेला एक नियमावली जी होती, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही खासदार कधीही वेलमध्ये जाऊन गोंधळ घालत नाही असताना सुद्धा ज्या घोषणा दिल्या, प्लॅकार्ड दाखवले, लगेच जर निलंबन होत असेल त्या संदर्भाची मागणी आहे, वारंवार चर्चेची मागणी करून सुद्धा जर वेळच दिली जात नसेल तर मग या कुठल्या नियमावली आणि का कशी नियमावली बदलता हा हेच फार मोठं कोड आहे। अगदी प्रज्ञा, आपण पाहिलं नियमावली कशी बदलते अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे। महत्त्वाचं हेच आहे की 141 खासदारांचं निलंबन होणं ही संसदेच्या इतिहासातली ही पहिलीच घटना म्हणावी लागेल। आणि आत्ताचं दुसरं महत्त्वाचं अपडेट प्रज्ञा हे आहे, काही मिनिटांनंतर म्हणजे अवघ्या 1.5